थांबा थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. गहू पिकातील दुसरी फवारणी घ्यायची आहे, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील. आज आपण गहू या पिकातील शेतात आलो आहे. तर आज आपण जाणून घेऊ गहू पिकातील दुसरी फवारणी का घ्यायची. तर गहू पिकातील दुसरी फवारणी तुम्ही रसशोषक कीड किंवा खोडकीड यासाठी घेऊ शकतात. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ही फवारणी घेऊ शकतात. नंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने ओंबी भरण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने फुटवा येण्यासाठी तुम्ही ही फवारणी घेऊ शकतात. तर त्यात तुम्ही अल्लिका हे वापरू शकतात खोडकीड आणि रसशोषक किडांचा जो प्रादुर्भाव कमी करण्यासाठी. नंतर तुम्ही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एक कोणतेही फंगिसाईड ज्यात तुम्ही M45 किंवा रोको यासारखे फंगिसाईड वापरू शकतात. नंतर तुम्ही फुटवा आणि ओंबी चांगल्या पद्धतीने पोषण्यासाठी तुम्ही इसाबियन किंवा बायोविटा यासारखे कोणतेही टॉनिक वापरू शकतात. किंवा मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या कॅनबायसिस कंपनीचं ताबा हे सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही ओंबी भरण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने फुटवा होण्यासाठी वापरू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही गहू पिकात दुसऱ्या फवारणीचं नियोजन करू शकतात. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या व्हिडिओतील माहिती कशी वाटली, तसंच गहू पिकातील शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.